श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. कोणत्याही व्यक्तीजवळ स्वतःचे संपूर्ण दुःख बोलताना फार विचारपूर्वक बोल, कारण माणसं अशीही आहेत की जी रडून ऐकतात आणि जगाला पूर्णपणे हसून सांगत असतात. नमस्कार प्रेमळ भक्ता, तुझे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजचा हा दैवी संदेश खास तुझ्याकरिता मी बनवलेला आहे, त्यामुळे आजच्या ह्या दिव्य संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नको. तुझ्या आयुष्यातील दुःख, वेदना आणि संकटे आज पूर्णत्व जळून जातील. फक्त तुझा किमतीचा वेळ देऊन आज हा संदेश ऐक. देव म्हणत आहेत, माझ्या प्रेमळ बाळा, जर तुझा माझ्या शक्तींवर विश्वास असल्यास आत्ताच कमेंटमध्ये टाईप कर, होय मामा, मला तुमच्या प्रत्येक देवी शक्तींवर व देवी योजनांवर विश्वास आहे असं टाईप कर. देव म्हणतात, आज मला दुर्लक्ष करू नको. लक्षात ठेव, आजचा हा दैवी संदेश खास तुझ्यासाठी मी बनवला आहे. देवांवर विश्वास ठेवा, कारण ते तुमच्यासाठी फार मोठे मोठे कार्य करीत आहेत. देव म्हणतात, आज हा माझा संदेश शेअर करायला विसरू नको. लक्षात असू द्या, एखाद्या व्यक्तीला समजून घेता नाही आलं तरी ठीक आहे. नका घेऊ समजून, पण त्या व्यक्तीबद्दल गैरसमज प्रत्यक्ष मनात ठेवून दुसऱ्या कोणाला उलटसुलट सांगतही फिरू नका, कारण कोणती व्यक्ती कशी आहे हे सांगता येत नाही. लक्षात ठेवा, वेळ माणसाला काहीही करायला शिकवत असते. देव म्हणतात, आजचा हा प्रेमळ संदेश दुर्लक्ष करू नको. एकदा मामांचा हा दैवी संदेश पूर्ण ऐकून तर बघ, सर्व दुःख अक्षरशः संपून जातील. देव म्हणतो, माणसाचा जन्म प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणी जन्म घेते व जिथे माणुसकी जन्म घेते तेथे प्रत्यक्ष परमेश्वराचे वास्तव्य असते. लक्षात ठेव, आयुष्य काय करता भांडून चिडून रागावून बोलणं बंद करून उद्या जगतो की मरतो हे सुद्धा प्रत्येक व्यक्तीला ठाऊक नाही. तुला म्हणून आलेला दिवस आनंदात घालो. दुःख प्रत्येकाला आहे, तरी त्याचा जास्त विचार न करता आनंदात जग. देव म्हणतात, संघर्ष आता तुला पूर्णपणे करावा लागणारच, कारण संघर्षाशिवाय आयुष्यात यश नाही आणि पूर्णपणे देवांवर विश्वास ठेवल्याशिवाय शिखर चढता येत नाही. त्यामुळे देवांवर विश्वास ठेव आणि पुढे जा. लक्षात ठेव, आयुष्याची डायरी लिहिणारा तर देव वाचतो, पण वाचणारे तू आहेस. जीवनात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच भेटत नसतं प्रत्येकाला. सर्व काही नशिबात असतं, पण तुझं नशीब घडवणं हे तुझ्या हातात असतं. देव म्हणतो, मी तुझ्या आयुष्याची डायरी लिहिली आहे, मात्र मी त्यातले फक्त प्रथम आणि शेवटचे पान लिहिले आहे. मधलं पान तुला लिहायचे आहे. लक्षात असू दे, त्यातलं प्रथम पान जन्म आहे आणि शेवटचं पान मृत्यू आहे, आणि मधलं पान तुला स्वतःला भरावं लागेल. लक्षात असू द्या, जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतो, चांगले दिवस आनंद देतो, वाईट दिवस अनुभव देतो, तर अत्यंत वाईट दिवस तुम्हाला शिकवण देतो. प्रत्येक दिवस देवानी तुम्हाला काही ना काही शिकण्याकरिता दिलेला आहे, म्हणून देवाने दिलेला हा महत्त्वपूर्ण वेळ तसाच वाया घालवू नको. देव म्हणतो, चांगलं व्यक्तिमत्व कधी जन्म घेत नसतं, ते निर्माण स्वतःला करावं लागतं. तुझ्यासोबत दुसऱ्याचंही भलं व्हावं अशी प्रत्येकाची मानसिकता असते. त्यांना आयुष्यात काहीही मी कमी पडू देत नसतो.
जो व्यक्ती स्वतःला अति हुशार समजतो तोच व्यक्ती आयुष्यात दुःखी असतो. हा माझा वाक्य आणि शब्द लक्षात असू दे. देव म्हणतात, न कळस पूर्णपणे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर तुझ्यामुळे आलेलं हसू हेच तर खरं पुण्य आहे. कारण पुण्य ठरवून करता येत नाही. निस्वार्थ केलेल्या कृतीतून आपोआप तुझ्या पदरात ते पडत असतं. पुण्य म्हणजे सत्कर्माच्या ठेवीवर मिळणारे व्याज असतं. कोकिला स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे, परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा, तरच आयुष्य सुंदर असते. आणि जो व्यक्ती दुसऱ्याच्या विचारसरणीत आयुष्य जगत असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकत नाही. विश्वास ठेवा, देवाने दिलेले तुम्हाला मन, देवाने दिलेली तुम्हाला बुद्धी याकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुम्हाला स्वतःच्या विचारसरणीने चालायचे आहे. जीवनात आलेले वेगवेगळे अनुभव खऱ्या अर्थाने तुम्हाला जगाला शिकवत असतात. त्यामुळे म्हणतात ना, अनुभवातून माणूस बरंच काही शिकतो. मात्र जो शिकतो तो काहीतरी घडतो. आणि अनुभव घेत असताना जो रडतो आणि स्वतःच्या नशिबाला आणि स्वतःला दोष देतो तो काही करू शकत नाही. आयुष्य प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाळायचा नसतो. काही ठिकाणी त्रणानुबंध ही जपायचे असतात. कारण व्यवहाराची प्रक्रिया डोक्याकडून राबवली जाते, तर त्रणानुबंध जपण्याचा संस्कार हृदयापासून संक्रमित होत असतो. लक्षात असू दे. यापुढे चिंता, दुःख पूर्णपणे संपून जाणार आहे. देव म्हणतात, पूर्णत्व तुलनेच्या खेळात पूर्णपणे अडकू नको. कारण या खेळाला अंत नाही. जिथे तुला सुरू होते तिथूनच आनंद आणि आपुलकी संपत असते. लक्षात ठेवा, कुठलीही पूर्णपणे गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओढावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसते. त्यांचंही असंच असतं. त्या प्रकारे नात्यांचंही असंच असतं. दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच प्रत्येक नात्यांची गाठ घट्ट बसते. देव म्हणतात, आता यापुढे चिंता करू नको. मी प्रत्यक्ष तुझा आहे. साधेपणा हा पुस्तकातून मिळतो येणारा धडा नव्हे. ही ती संस्कृती आहे जी पूर्णपणे चारित्र्यात प्रतिबिंबित होत असते. सुगंधाशिवाय फुले, समाधानाशिवाय प्राप्ती, हेतूशिवाय कर्म आणि आनंदाशिवाय जीवन व्यर्थ आहे. म्हणून जीवनात या सर्व गोष्टी असल्याच पाहिजे. फक्त पैसा असून काही उपयोग नाही. देव म्हणतो, आवाजाशिवाय उगवतो पण झाड प्रचंड आवाजाने पडते. विनाशाला आवाज असते पण निर्मिती शांत असते. हीच तर मौनाची शक्ती आहे. म्हणून मौन ठेवायचे तिथे ठेव. एका यशस्वी दिवसा मागे संघर्षाची त्यागाची अनेक वर्ष असतात. लक्षात ठेवा, यशस्वी व्हायचा दिवस जेव्हा येतो तेव्हा देव तुम्हाला भरपूर संकेते देत असतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तर आपुलकी नातं निर्माण होतं, नाहीतर तो फक्त ओळख ठरते. विश्वासाचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुनाने 10 लाखांची सेना सोडून श्रीकृष्णाला निवडले. लक्षात असू द्या, ज्या व्यक्तीला आपलं कोण आणि परको कोण समजतं तोच व्यक्ती आयुष्यात पुढे जातो. या नशिबाच्या सगळ्याच सोंगड्या तुमच्या मनाप्रमाणे पडतीलच असे अजिबात नाही. जशा पडतील तशाही परिस्थितीत आयुष्याचा पूर्णपणे डावपण जिंकण्याची जिद्द प्रत्येकाला असलीच पाहिजे. देव म्हणतात, इंद्रधनुष्य आणि मनुष्य या दोघांमध्ये एक साम्य आहे.
दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग असतात, मात्र दोघांमध्ये फरक इतकाच की इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने व माणसाचे रंग प्रत्यक्ष अनुभवाने दिसत असते. स्पष्ट बोलणारा माणूस हा पूर्णपणे इंजेक्शन सारखा असतो. थोडा वेळ दुःख पण आयुष्यभर फायदा होतो. लक्षात असू द्या, देवांवर विश्वास ठेवल्यास प्रत्येक गोष्ट शक्य आहे. वाटीभर शिरा समोर बघितला आणि लक्षात आलं की त्यात रवा, काजू, बदाम सगळंच दिसत होतं, पण ज्यामुळे तो शिरा गोड लागतो ती साखर कुठे दिसली नाही. प्रत्येक व्यक्ती एखाद्याच्या आयुष्यात अशीच असतात जी दिसत नसली तरी त्यांच्या आपुलकीमुळे आणि पूर्णपणे गोडव्यामुळे जीवनाला पूर्णत्व मिळत असते. लक्षात ठेवा, सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली मात्र तू प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असते. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं, सुखाने जगा. प्रेमळ भक्तांनो, पुस्तकातून मिळवता येणारा धडा नव्हे, पूर्णपणे ही संस्कृती आहे जी चारित्र्यात प्रतिबिंबित होत असते. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्यालाच यशाचा मार्ग सापडतो आणि जो फक्त प्रयत्न करण्याचा विचार करतो त्याचे वेळ पूर्णपणे विचार करण्यात जात असते. म्हणून जे मनात आहे ते आत्ताच करून पहा, कारण आयुष्य कितके उरले आहे मामांशिवाय कोणाला माहीत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते आणि ही शाळा प्रत्येकाच्या जीवनात एकदा ना एकदा यायलाच पाहिजे. देव म्हणतो, भावना त्यालाच कळतात ज्याला जाणीव असते, बाकी प्रत्येकाला कळत नसतात. लक्षात ठेव, रोगात कधी कोणाला वाईट बोलू नको, कारण राग थोड्या वेळाने शांत होतो, पण बोलणं कायम मनात घर करून राहतं. प्रत्यक्ष वेळ चांगली असो किंवा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच तुमची पूर्णपणे ओळख आहे. हा जीवन एक प्रवास आहे. रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी संपेल ते कळणारही नाही. म्हणून पूर्णपणे हसून जगा, म्हणजे आयुष्यात प्रत्येक क्षण पूर्णपणे तुम्ही एन्जॉय केला असं तुम्हाला वाटून जाईल. देव म्हणतो, विनम्रता म्हणजे पूर्णपणे शरणागती नाही, तर ते संबंध अबाधित राहण्यासाठी वापरलेले प्रभावी शस्त्र आहे. जेव्हा जग तुला कमजोर समजायला लागतं तेव्हा जिंकणं फार गरजेचं असतं, कारण तू जेव्हा त्यावेळी पूर्णपणे चिंता करतो त्यावेळी सर्व गमावून बसतो. लक्षात असू दे, देव म्हणतात, न कळत पूर्णपणे आता विचार करणं थांबव आणि माझ्या देवी शक्तींवर व विचारांवर विश्वास ठेव. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा अडचणी येतील तेव्हा बाळू मामा तुम्हाला त्या अडचणीतून तारतील. जेव्हा जेव्हा दुःख येतील तेव्हा त्या दुःखातून बाहेर काढतील. फक्त देवांवर निस्वार्थ मनाने विश्वास ठेवा, कारण प्रत्येक दिवस आनंदाने घालवायचा असेल तर तुम्हाला देवांवर विश्वास असलाच पाहिजे. देव म्हणत आहेत, आज मला तुझा किमतीचा वेळ देऊन हा संदेश पूर्ण ऐक. जर माझा दैवी संदेश आज तुम्ही पूर्ण ऐकला तर पूर्णत्व तुमच्या आयुष्यात सर्व गोष्टी मनासारख्या नक्की घडतील. देव म्हणतात, माझ्या प्रेमळ बाळा, चिंता करू नको, माझ्यावर विश्वास ठेव. आयुष्यात ज्या प्रकारे तुम्हाला दुःख आले आहे त्या प्रकारे सुख देखील येणार. फक्त विश्वासाने पुढले पाऊल पुढे टाकत चल. देव म्हणतो, दररोज माझे भक्ती करतो त्यामुळे जीवन आता पूर्णपणे तुझे आनंदी जाणार आहे. त्यामुळे चिंता करणं थांबव आणि माझ्या प्रत्येक योजनांवर विश्वास ठेव.
लक्षात ठेवा, जो व्यक्ती देवांच्या योजनांवर विश्वास ठेवतो तो व्यक्ती आयुष्यात प्रत्येक काळ आनंदी असतो. म्हणून देवांच्या प्रत्येक योजनांवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. जर तुमचा देवांच्या प्रत्येक योजनांवर विश्वास असल्यास आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा व व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. जर आजचा देवी संदेश तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, होय आम्हाला देवांचा देवी संदेश पूर्णत्व आवडला आहे. आत्ताच कमेंटमध्ये असं टाईप करा आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, देव प्रत्यक्ष तुमचे आयुष्य चांगले करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे देवांच्या प्रत्येक योजनांवर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि प्रत्येक वेळी म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.